नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार. तलाठी फॅक्टरी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर तलाठी फॅक्टरीचं प्रिपरेशन करताना तलाठीचं प्रिपरेशन कराल तेव्हा 25 प्रश्न जो जीएसचा आहे तुम्हाला स्कोर जे आहे तिथे तुमचा कमी करण्यात येतो मोस्ट ऑफ, कारण की मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्तामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मार्क्स मिळून जातात. मग ते जे उरलेले 25 प्रश्न आहेत ते तुमचं काय करणार आहेत, पोस्ट डिसाइडिंग असतात. थोडाफार जे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला पोस्ट पर्यंत घेऊन जाणारे असतात. तर यामधील मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून आपण कोणत्या टॉपिकवर आणि कोणत्या सब्जेक्टवरती तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन इथून कंडक्ट होणार आहेत त्याचं आपण अनालिसिस करणार आहोत. आणि हे जे अनालिसिस केलेलं आहे ते पूर्ण जे मागील प्रश्नपत्रिका आहे त्यांवरती जो वेटेज देण्यात आलेला आहे त्या प्रश्नपत्रिकांच्या वेटेज वरून हे क्वेश्चन्स आपण किती येतील त्याचा जो आहे तो अनालिसिस केलेला आहे. हे आपण असं स्वतःहून मेन्शन केलेले नाही, त्याद्वारे इतकं जे वेटेज असेल ते सब्जेक्ट वाईज असणार आहे. त्यासोबतच आता बघा की जे राज्य व्यवस्थेचं आहे त्यामध्ये 3 प्रश्न जे आहेत ते पॉलिटीचे तुम्हाला इथे 3 ते 4 मध्ये प्रश्न राज्य व्यवस्थेचे बघायला मिळते. तर राज्य व्यवस्थेमध्ये तुम्हाला 1 ते 51 कलम तोंडपाठ करायचं आहे. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्यांचा तो पार्ट आहे. त्यानंतर काही मार्गदर्शक तत्वे, जसे की आता ग्रामपंचायतीचं संघटन आहे, कलम 40 वरती प्रश्न विचारलेला असतो. तर असे जी काही कलमे आहेत, त्यानंतर ग्रामपंचायत, त्या रिलेटेड ज्या समिती आहेत, त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा जो कार्यकाळ आहे, कशा प्रकारे त्यांची कार्यपद्धती आहे, रचना कशी आहे, त्यावरचे जे कलम आहेत ते बेसिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याद्वारे राज्य व्यवस्थेचा हा पार्ट तुम्हाला करायचा आहे. देन आहे अर्थशास्त्रामध्ये 2 ते 3 प्रश्न इथे विचारले जातात. मोस्ट ऑफ जे आहे शेती, कृषीचा जो पार्ट आहे अर्थशास्त्राला रिलेटेड, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा, दारिद्र्य, बेरोजगारीचा, यावरती जे क्वेश्चन्स आहेत ते पाठीमागचे प्रिव्हियस इयर्स वरती जास्त विचारण्यात आलेले आहेत. देन विज्ञानचे जे आहेत ते 2 ते 3 प्रश्न हे आपल्याला विज्ञानवरती इथे बघायला मिळतात. जे 2 प्रश्न जो एक कॉन्स्टंट आहेत की 2 ते 3 चा जो रेशो आहे तो इथे बघायला मिळतो. देन चालू घडामोडी जो आहे हा सगळ्यात मोठा फॅक्टर डिसाइडिंग आहे. चालू घडामोडीवरती 7 ते 8 प्रश्न असतात. सगळ्यात जास्त प्रश्न जे आहे, सगळ्यात जास्त वेटेज जे आहे तलाठी फॅक्टरीला पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस केलं तर चालू घडामोडीवरती जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर चालू घडामोडीमध्ये कोणते टॉपिक करायचे, जसे की पहिल्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत, त्याच्यानंतर ई डिजिटलायझेशन कशामध्ये सर्वात जास्त झालेलं आहे, सर्वाधिक जास्त असं महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त, तर सर्वाधिक साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे, अशा प्रकारे सर्वाधिक ज्या घडलेल्या घडामोडी आहेत त्या पाठ करणं, राष्ट्रीय घडामोडी करणं, त्या सर्वात पहिला जो प्रेफरन्स आहे तो तुम्हाला जागतिक घडामोडीला द्यायचा आहे. त्यानंतर योजनांवरती जे आहे ते 2 ते 3 प्रश्न हे योजनांवरती विचारले जातात. आता याच्यामधील काही ज्या योजना आहेत ज्या रिसेंट मध्ये चालू आहेत आणि काही ज्या गाजलेल्या योजना आहेत, जसं की जनधन आहे, पीएम आवास योजना आहे, तर या योजना त्यांची डेट जे आहे त्यावरती आपल्याला फसवलं जातं बऱ्यापैकी. तर चालू घडामोडीमध्ये त्या रिलेटेड जर स्कीम रिलेटेड काही कार्य झालं असेल तर तो जो पार्ट आहे तो करून जाणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर इतिहासामध्ये जे आहे 5 ते 6 प्रश्न ह्या 2 सब्जेक्टला जास्त वेटेज देण्यात आलेला आहे. इतिहासामधील ज्या राष्ट्र चळवळी आहेत, समाज सुधारक आहेत, महिलांच्या रिलेटेड ज्यांनी कारकीर्द केलेला आहेत असे समाज सुधारक आहेत, त्यांचा अभ्यास करून जाणं एक्सपेक्टेड आहे. प्रार्थना समाज, आर्य समाज, या रिलेटेडचा जो अभ्यास आहे तो करायचा आहे. पाठीमागे जर तुम्ही इतिहासाचे जे प्रश्न जर बघितले असतील तर तुम्हाला डायरेक्ट डेटच विचारलेली आहे. आर्य समाजाची स्थापना कधी झाली, त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, यावरती डायरेक्ट प्रश्न आहेत. कोण कोण सभासद होते, कोण सभासद नव्हते, यावरती प्रश्न आहेत. राष्ट्रीय जी चळवळी झाल्या त्या रिलेटेड प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रीय संघटना विचारलेल्या आहेत, अधिवेशनावरती प्रश्न विचारलेले आहेत. तर इतिहासामध्ये या प्रकारे तुम्हाला जे 5 ते 6 मार्क्सचं वेटेज असेल. जॉग्राफी मध्ये मोस्ट ऑफ महाराष्ट्राचा जो जॉग्राफी आहे, महाराष्ट्राचा भूगोल करून जाणं अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही जगाचा भूगोल करता तर ऍटलिस्ट पृथ्वी, जे ग्रह आहेत त्यांबद्दल थोडीशी माहिती असणं, त्याच्यानंतर जे आपल्या कर्कवृत्त, विषुववृत्त या रिलेटेड थोडी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये नद्या, धरणे यांची कारकीर्द, खनिज मध्ये सर्वोत्तम जे उत्कृष्ट कामगिरी करणारा जो जिल्हा आहे, खनिज संपत्ती संपूर्ण जो जिल्हा आहे तो, असे जे मेन आहे, धरणांची जी नावं बदललेली आहेत, या रिलेटेड जो पार्ट आहे तो जॉग्राफी मध्ये करून जाणं एक्सपेक्टेड आहे. तर अशा रिलेटेड तुम्हाला वेटेज देण्यात आलेला आहे. संगणक मध्ये 1 ते 2च प्रश्न विचारले जातात. एक तर वेबसाईटवर विचारला, एक तर फुल फॉर्म वरती विचारलेला आहे. तर जो इन जनरल क्वेश्चन्स आहेत
कम्प्युटर बेसवरती. आता हे जे सब्जेक्ट वाईज आहे त्याचं पूर्ण अनालिसिस आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. चालू घडामोडीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करू शकता. तर अशा रिलेटेड तुम्हाला एक्झामसाठी मागील प्रश्नपत्रिकानुसार वेटेज देण्यात आलेलं आहे. आता तलाठी फॅक्टरीची जी बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल. तर या नंबरशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि जे तलाठी फॅक्टरीसाठी जे बॅचला ऍडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनाच हा तलाठी फॅक्टरीचा जो ठोकळा आहे तो प्रोव्हाइड केला जात आहे. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा जे आपलं ऍप आहे तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सरांचं ते सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता बॅच मध्ये जो मेजर पार्ट आहे मराठी आणि इंग्रजीचा 50% जो पार्ट आहे तो स्वतः बाळासाहेब शिंदे सर घेणार आहेत. आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्याद्वारे जो जीएस चा पार्ट आहे तो कव्हर केला जाणार आहे. तर या रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही त्याचे कमेंट्स मध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.